आठवडाभरापूर्वी गोल्टी गोल्टा आणि मीडियम कांद्याचं नशीब उजळलं होतं आणि कधी नव्हे तो या कांद्याचे बाजारभाव नाशिक जिल्ह्यातल्या मार्केटमध्ये अगदी 2,000पर्यंत पोहोचलेले होते. आता अशीच एक चांगली बाजारभावाची माहिती किंवा घटना घडणार आहे. येत्या 2-3 दिवसामध्ये ॲव्हरेज क्वालिटीचा जो माल आहे, म्हणजे जो 40-45 मिलीमीटर असेल, त्या कांद्याला डिमांड येण्याची शक्यता आहे. त्याचे बाजारभाव आता वधारू शकतात. हे कसं होणार आहे आणि त्यातून शेतकऱ्यांचा किती दिवस कसा फायदा होईल, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार. ॲग्रोशिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे 4 ऑगस्ट 2024. काल आपण एक हायकोर्टाचा एक निर्णय होता, त्या संदर्भात माहिती दिली. अनेकांनी तिचं स्वागत केलं. त्यामुळे एक गोष्ट आता नक्की झाली की अचानक दर जे आहे ते कोसळणार नाहीत आणि त्यातून सध्या तरी दिलासा मिळतोय. दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांना अजूनही अपेक्षा आहे की कांद्याचे बाजारभाव 30 रुपये व्हावेत, 35 रुपये किंवा अगदी 40 रुपयापर्यंत सुद्धा काही शेतकरी त्या अपेक्षित आहेत. ऑगस्टमध्ये कांद्याचे बाजारभाव किती जाऊ शकतात या संदर्भातलं प्राथमिक विवेचन किंवा विश्लेषण आपण आधीच केलेलं आहे. त्यामुळे त्या व्हिडिओचा तुम्ही आधार घ्या आणि त्याचा तुम्हाला उपयोग होईल. पण या आठवड्यामध्ये कांद्याचे बाजारभाव जी शिडी आहे त्याच्या एक पायरी चढणार आहे. हे पण मी रविवारी सांगितलेलं होतं आणि तसे प्रत्यय येत आहेत. आता तो जो निर्णय आहे आणि ती जी घडामोड आहे महत्त्वाची की ज्यामुळे तुमचे ॲव्हरेज कांद्याचे बाजारभाव वाढणार आहेत, ते काय आहे ते बघूया. ते बघण्यापूर्वी माझ्याकडे मी एक तक्त्याचं गणित करून ठेवलेलं आहे. अनेक जण मला विचारतात की तुम्हीला हे कुठनं सगळं समजतं, ही माहिती कशी मिळते, कसं काय तुम्हाला हे कळतं. तर तुम्हाला याच्यामध्ये काय फार मोठं रॉकेट सायन्स नाही. तुम्हाला हे जर समजून घ्यायचं असेल तर तुम्ही आपला कांदा प्रशिक्षणाचा कोर्स जो आपण अगदी तासाभराचा केला आहे, पण त्यात अगदी आयुष्यभराची जी संचित म्हणता येईल अशा प्रकारची माहिती आहे. जॉईनच्या बटनावर क्लिक करून ती घेऊ शकतात ती माहिती. आणि आठवड्याचे बाजारभाव कसे राहतील आणि जिल्हावार कांदा विकायचा ठेवायचा कुठल्या रेंजमध्ये राहतील, की जेणेकरून तुम्हाला स्पष्ट अंदाज येईल. आणि एकदा अंदाज आला की आपल्याला कळतं की आपलं सगळं जे बजेट आहे किंवा पुढचं जे काही नियोजन आहे त्यावरनं करता येतं. हे बघण्यासाठी तुम्ही रविवारचा मेंबरशिपचा व्हिडिओ जरूर बघावा. आता या सगळ्या याच्यामध्ये मागच्या आठवड्याच्या तुलनेत म्हणजे शनिवारी कांद्याचे जे बाजारभाव होते त्या तुलनेत सोमवारी आणि मंगळवारी म्हणजे 3 ऑगस्टला आणि आज काय बदल झालेत का ते जाणून घेऊ, ज्याच्यावरनं तुम्हाला कळेल की कांद्याचे बाजारभाव थोडेसे दिलासा देत आहे या आठवड्यात. माझ्याकडे सर्वाधिक आवक ज्या मार्केटमध्ये झाली अशा टॉप 15 आवक झालेले मार्केट मी निवडलेले आहेत राज्यातले. अर्थात त्यामध्ये लासलगाव आहे, पिंपळगाव आहे, ते असणं स्वाभाविक आहे. अहिल्यानगर पण आहे, पुणे पण आहे. तर 3 तारखेला शनिवारच्या तुलनेत सोमवारी काय बदल झाला आणि 4 तारखेला काय बदल झाला ते बघू. आणि तो जो महत्त्वाचा जो भाग आहे तो दुसऱ्या टप्प्यात सांगेन. तुम्हाला फार काही बोर करणार नाही, काळजी करू नका. पिंपळगाव बसवंत शनिवारी बाजारभाव होते 2250. 3 ऑगस्ट आणि 4 ऑगस्टला 2250च आहे. इथे बाजारभाव स्थिर आहे. मात्र जो बदल झाला आहे तो ॲव्हरेज बिलो ॲव्हरेज क्वालिटीमध्ये थोडासा 1 ते 1.5 रुपया मार्केट टाईट झाला आहे. अहिल्यानगरमध्ये 1550 होता, तो 1600 झाला. 50 रुपयांचा फायदा झाला 3 तारखेला. घोडेगाव नेवासा घोडेगाव बाजारामध्ये 2000चे 2100 गेले सरासरी, 100 रुपयांचा फायदा झाला. उमराणे बाजारामध्ये शनिवारच्या तुलनेत सोमवारी 300 रुपयांचा फायदा झाला. आजची अजून आकडेवारी आलेली नाही. सोलापूरमध्ये जे बाजार आहे ते शनिवारचेच बाजार सोमवारी स्थिर राहिले 1900 रुपये, पण आज मात्र 100 रुपयांनी वाढले, एक पायरी वर. चला, लासलगावला मी काल सांगितलं होतं, परत एकदा सांगतो. लासलगावला 2050 असे बाजारभाव होते शनिवारी. सोमवारी त्यामध्ये 75 रुपयांची वाढ झाली आणि आता जर तुम्ही बघितलं तर त्यामध्ये आणखी 25 रुपयाची वाढ झालेली आहे. म्हणजे एकूण 100 रुपयांची शनिवारच्या किंवा मागच्या आठवड्याच्या तुलनेत
वाढ आहे. टक्क्यांच्या भाषेत सांगायचं तर बरोबर 5% होतात. हे मी तुम्हाला आधीच सांगितलेलं होतं की सौम्य वाढ याचा अर्थ 5%. तर तो अंदाज तुमच्या लक्षात येईल की तुम्ही मेंबरशिपच्या व्हिडिओशी तुलना करून बघा, काय त्याच्यामध्ये आहे ते कळेल. निफाडला मात्र बाजारभाव स्थिर आहे. नांदगावला बाजारभाव स्थिर आहेत. सटाण्यामध्ये बाजारभाव जे आहेत ते 2200वरनं कालच्या याच्यामध्ये थोडे बदल झालेले आहेत. ते थोडेसे कमी झाले आहेत 100 रुपयांनी. ते आता 100 नाही, चांगले 200 रुपयांनी कमी झाले. ते 2010पर्यंत आलेले आहेत. देवळ्यामध्ये पण 2200वरनं 2150 आलेले आहेत. म्हणजे कालच्या तुलनेत आज ते घसरलेले आहेत, देवळा आणि सटाणा. वैजापूर मार्केटमध्ये 2000 भाव आहेत आज कालचे. याच्या आधीची माझ्याकडे आकडेवारी नाही आहे. राहुरी बांबोरीचं शनिवारी 2000 होते आणि नंतर जे झाले ते 2100, 100 रुपयांचा फरक आहे. पुण्यामध्ये बाजारभाव स्टेबल आहे. 1850 रुपये सरासरी आहे, वाढघट नाही आहे. पुण्यामध्ये असं आहे की स्टेबल राहून हळूहळू वाढतील, हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. लासूर स्टेशनमध्ये 1725 होते, ते आता 1750 झाले. सोमवारी 25 रुपयांची वाढ झाली. छत्रपती संभाजीनगरमध्ये मात्र 250 रुपये शनिवारच्या तुलनेत सोमवारी 250 रुपये कमी झाले आणि मंगळवारी 200 रुपये कमी झाले. मंगळवारी 1900चे 1700 झाले. आता हे जे कमी होण्याचं प्रमाण आहे त्याच्यामध्ये सुद्धा कमी झालेलं आहे. म्हणजे थोडक्यात घसरण्याचं प्रमाण कमी झालं आहे नंतर. म्हणजे 200 असे 250 घसरले नाही, तर घसरण थांबली आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरला ॲट द एंड ऑफ डे किंवा आपण ज्याला म्हणतो साप्ताहिक सप्ताहाच्या शेवटी जेव्हा तुम्ही जाल त्यावेळेस ते शनिवारच्या तुलनेत किंवा मागच्या आठवड्याच्या तुलनेत वाढलेले असतील. तिथे वाढ होईल, अल्पशी वाढ आहे. एकूण काय आहे हे सगळं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता महत्त्वाचं असं आहे की नाफेडच्या कांदा खरेदीच्या मध्ये परत एकदा ट्विस्ट आला आहे. नाफेडवर सध्या बरेच आरोप होत आहेत. ते खराब झालेला कांदा वगैरे ते सगळं तुम्ही बघितलं, त्याविषयी परत बोलायची गरज नाही. नाफेडला गोल्टी गोल्टा किंवा URS क्वालिटीचा जो कांदा होता, हा कांदा शेतकऱ्यांनी द्या तुम्ही असं आपण आवाहन करत होतो, पण तुम्ही तो दिला नाही. पण झालं काय, त्याची अचानक गरज निर्माण झाली आणि मग मागच्या दारानं हा कांदा व्यापाऱ्यांच्या गोडाऊनमध्ये आणि व्यापाऱ्यांच्या गोडाऊनमधनं तो गेला वखार महामंडळात, नाफेडच्या गोडाऊनमध्ये. तर त्या याच्यामध्ये शेतकऱ्यांना चांगला भाव मिळाला. आता असं आहे की बाजारात जे चांगल्या क्वालिटीचे दर आहेत, विशेषतः नाशिक पट्ट्यामध्ये, ते किती आहेत, तर ते साधारण 2500-3000 आहे. नाफेडचा भाव आहे 2335 रुपये. त्यामुळे जो ॲव्हरेज कांदा आहे त्याची खरेदी, म्हणजे ज्याचा रंग उडालेला आहे किंवा थोडासा बिस्किट कलर ज्याला म्हणतो तशा पद्धतीचा कांदा आहे, ॲव्हरेज कांदा आहे की ज्याचे दर आता मार्केटमध्ये 2000 ते 2100 रुपये आहेत. तर त्या कांद्याची खरेदी करावी अशी चर्चा आहे. संबंधित केंद्रांनी आणि तशी मागणी केलेली आहे नाफेडसोबत. त्यामुळे लवकरच एक मीटिंग होऊन कदाचित येत्या 2-3 दिवसामध्ये यावर निर्णय होईल आणि जसा URS क्वालिटी खरेदीचा निर्णय आला आणि त्यातून शेतकऱ्यांना फायदा झाला, त्या पद्धतीनं नाफेडच्या या बिलो ॲव्हरेज तर नाही म्हणता येणार, पण 45 पेक्षा कमी पण 35 पेक्षा जास्त या कांद्याचा आकार, थोडासा डिस्कलर सिंगल पत्ती कांदा, तो कदाचित 2335 रुपये होऊ शकतो. तसं झालं तर पिंपळगाव, लासलगाव, उमराण्याची एक सरकारी बाजार समिती, दुसरी बंद झाली. त्याच्यानंतर देवळा, सटाणा या सगळ्या परिसरातील कांद्याचे बाजारभाव वाढू शकतात. अर्थात व्यापारी लोक जे त्याच्यामध्ये भ्रष्टाचार करत होते त्या व्यापाऱ्यांचं सांगतो, ते जे चांगल्या व्यापाऱ्यांबद्दलचं नाही. त्यांनी जर परत MP मधनं आणायचं ठरवलं तर तो काही त्यांना परवडणार नाही आहे. त्यामुळे इथल्या बाजारभावाला आधार मिळेल आणि नाशिकचे बाजारभाव जेव्हा थोडेसे वर येतील त्याचा परिणाम अहिल्यानगर आणि पुणे असेल, सोलापूर असेल, थोडासा सोलापूरला एवढा नाही होणार आणि वरती MP पर्यंत त्याचे परिणाम थोडेसे जाणवतील. नाशिकचे 2 रुपये वाढले तर तिकडे 1 रुपया वाढू शकतो. तो महत्त्वाची आनंदाची बातमी काय आहे या सगळ्या याच्यामध्ये, तर असा निर्णय नाफेडचा झाला तर तुमच्या ॲव्हरेज क्वालिटी
सिंगल पत्ती, डिस्कलर, 40 ते 45 आकार अशा कांद्याला चांगला बाजारभाव परत एकदा मिळू शकतो काही काळासाठी. नाफेडचा कांदा कधी बाजारात येणार आहे वगैरे याचे निष्कर्ष सांगितले होते. आता तरी ही खरेदी 10 ऑगस्टपर्यंत चालणार आहे नाफेडची. म्हणजे हा आठवडा आहे. पुढे त्याच्यामध्ये वाढ होते का? आणि वाढ झाली तर त्याचा बाजारभावावर काही सकारात्मक परिणाम होईल का? हे सगळं आपण आगामी काळात बघणार आहोत. काही काळजी करू नका, तुम्हाला बारीक-सारीक माहिती देणारच आहे. सध्या तरी तुमचे बाजारभाव पडणार तर नाहीच. 1-2 रुपये वर खाली होतील, पण सप्ताहाच्या शेवटी जर तुम्ही गोळाबेरीज केली तर ते मागच्या आठवड्याच्या तुलनेत एक पायरी वरती असतील, 5 ते 10% वरती असतील, वाढलेले असतील. परत एकदा नवीन व्हिडिओसह पुन्हा माहितीसह भेटूया. तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे. नमस्कार.